सगळे एकदम टेन्शन मध्ये आहेत, गंभीर आहेत. मिस्टरांशी आता बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय तुमच्या मैत्रिणी नाहीत म्हणे? नाही येत ना. नाही येत म्हणजे? नाही येत नव्हते. शाळेत पण नव्हत्या? शाळेत पण नव्हते. कॉलेजमध्ये पण नव्हत्या? नव्हतेच. असं कसं शक्य आहे? एकटेच शाळेत शिकायचात का? हा, अवतीभोवती असतील ना? होत्या अवतीभोवती. ओळखीचं कोणच नव्हतं? मैत्रीण म्हणजे काय, मैत्रीण नव्हती. अरे पण मैत्रीण म्हणजे ओळखीच्या मुली तरी असतील? होत्या होत्या ओळखी. मुलंही होती? होते. बर, आता काय करता आपण? तर सध्या करता आमचा व्यवसाय आहे. बर, पोळी पोळी भाजीचा. आणि अरे ह्या कुठे भेटल्या तुम्हाला? ह्या आमच्या कोपरी गावात मिळाले. कोपरी गावात मिळाल्या? तुम्ही बघत होता त्यांना? हा, बघितलं काय वहिनी तुम्ही उगाच आम्हाला नाही, सांगता. ते बघायला आलेलं मला घरी, बघत नव्हते मला कोपरी गावात. पण त्यांचं लक्ष होतं तुमच्याकडे. काय बरोबर ना? हो. बघितलं? नाही. आणखी काय मग कुठे कुठे फिरायला नेलं वहिनीनं? त्यांना नेलं आपलं महाबळेश्वरला. महाबळेश्वरला नेलं. आणि इथे शिर्डीला गेले. शिर्डीला गेलो. शिर्डीला गेले. शिर्डी, गाणगापूर. गाणगापूर. बर, आता तुम्ही एखादा हिंदी चित्रपटातला डायलॉग म्हणा, कुठलाही. जली को आग कहते, बुझी को राग कहते, उस रात से बारूद निकलते, उसको विश्वनाथ कहते. वा, क्या बात आहे. हा वहिनी कालपासून पाठ करतायत ना ते? नाही. बरं, आता वहिनी अभिनय करणार आणि मिस्टर वस्तू घेऊन येणार. वहिनी इथे. वहिनींचा अभिनय आणि मिस्टर वस्तू आणतात का बघूया. 2 मिनिटाची वेळ सुरू झाली. चला, 47 सेकंद झाली आतापर्यंत. एक मिनिट 5 सेकंद. बोलायचं नाही वहिनी. वहिनी, तुम्ही वाचण्यात गोंधळ केला आणि त्यामुळे त्यांचे हाल केलेत सगळे. हे काय लिहिलंय? ग्रंथ लिहिला होता आणि वहिनी गंध सांगत बसल्या, त्यामुळे पहिली वस्तू बाद झाली. नंतर खलबत्ता सांगितला, ते फक्त बत्ता घेऊन आले, खल तिथंच ठेवला, त्यामुळे ते बाद झालं. 2. नारळ मात्र वहिनीने जो काही शेवटी फोडला ते बिचारे घेऊनच आले. नारळ 1 बरोबर, कुंकू बरोबर आणि गॅस लायटर. 3 वस्तू अगदी बरोबर आणण्यात यशस्वी ठरलेल्या असल्यामुळे वहिनींना 1, 2, 3, 4, 5, 6 हे 600 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. वहिनी खूप घाबरल्या होत्या, त्यांनी टेन्शन घेतलं होतं. आणि आता आपण जाऊन भेटणार आहोत शेंडे वहिनींना. बघूया शेंडे वहिनी काय म्हणताय. नमस्कार. त्या छान आहेत, मनमिळावू आहेत, हे आम्हाला माहिती आहे. पण तरी सुद्धा त्यांच्या स्वभावातला असा कोणता गुण आहे जो तुम्हाला जास्त आवडतो? प्रेमळ आहे. प्रेमळ आहे एकदम. वा वा वा. काय लग्नाची तारीख? 13 मार्च 2001. नक्की काय आठवताय तुम्ही? 13 मार्च 2000. वा, म्हणजे आता वाढदिवस झाला नुकताच. परवाच झाला. हो ना. बरं वहिनी, तुमची काय इच्छा आहे, तुमचं काय ध्येय आहे? मला समाजकार्य करून महिलांचे जे प्रॉब्लेम आहेत, जे हुंडाबळी वगैरे, ते थांबवण्याचा माझा प्रयत्न असेल आणि ही इच्छा आहे की ते थांबवावं. खूप काम करण्याची इच्छा आहे आणि मी करते. महिला दक्षता म्हणून संस्था आहे, त्यांचं काम करते. हो, आवड आहे तुम्हाला? आवड आहे. हो. बरं वहिनी, आता तुम्ही इकडे या. आता ह्यांची आपण धावपळ करूया. थांबा, बघा कसे धावणार आहे. वहिनी, 2 मिनिटाची वेळ. अभिनय. बोलायचं नाही. बोल नका. संध्याची हां. बोलायचं नाही.
बोल नका. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. कसे मोजले? शाळेत जसं मोजतात तसं. 1 ते 10 1,000 रुपये आणि हे बक्षीस वहिनी तुम्हाला मिळालं. या खेळामध्ये असंख्य चेंडू या टब मध्ये ठेवलेले आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर एका वेळेला एक चेंडू अचूक बादलीत टाकायचा आणि ही लगोरी जाऊन पुढे जाऊन रचायची. अशा पद्धतीने सगळ्यात आधी ज्या वहिनी लगोरी रचणार आणि अंतिम रेषा पार करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. ज्यांना मिळणार आहे पैसे. 1 2 3. टप्पा पडून गेला तरी चालेल. टाळ्या वाजवा सगळेजण. 2 थांबा थांबा अजून यांच्याकडे आहे संधी. निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर लागला. एकीकडे 0 गुणसंख्या तर एकीकडे 2 थर रचले गेले आणि निकाल आपल्या समोरचा आहे. उपविजेत्या ठरल्या डोंगरे वहिनी. त्यांना झी मराठी कडून ही भेटवस्तू. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या शेंडे वहिनी. शेंडे वहिनींना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. बी केबिन नौपाडा ठाणे इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.